दिग्गज खासदार वसंतराव चव्हाण साहेबांचा प्रथम पुण्यतिथी लोकार्पण सोहळ्याला आपण जात आहे. खरं तर ज्या ठिकाणी काँग्रेस मरणावसर झाली होती त्यांनी पुनर्जीवित केली, काय म्हणतो? एक बहुजन समाजातील सर्वांना सोबत घेऊन जात असताना एक सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून त्यांची एक कायमस्वरूपी टिकून राहणारी ओळख आहे. त्यांचं राजकीय, सामाजिक आणि जिल्ह्याच्या मराठवाड्याच्या दृष्टिकोनातून हे अनन्यसाधारण असं योगदान आहे. आणि आज त्यांची जीवनशैली, त्यांचा संघर्ष याची स्मृती म्हणून आज जो कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं दीर्घकाळ त्या स्मृती निश्चित टिकून ठेवल्या जातील. आणि या अनुषंगानं आज श्रद्धांजली अर्पित करण्याकरता आम्ही या ठिकाणी सर्वजण आलेलो आहोत. जरांगे पाटील पुन्हा मराठा आंदोलन करणार आहेत, मराठा आरक्षणाचे आंदोलन करणार आहेत. सरकारने आंदोलन दिलं नाही, आरक्षण दिलं नाही तर सरकार उलटून टाकू असा इशारा दिला. 2 दिवसाचा अल्टिमेट दिला सरकार. जरांगे पाटलांच्या आणि एकंदरीत मराठा समाजाच्या आरक्षणाच्या अनुषंगानं फार मोठा चर्चा आणि चर्चेचा ओहापोहा झालेला आहे. सर्वोच्च जे सभागृह आहेत महाराष्ट्रातील दोन्ही पण, जिथे कायदा बनतो, या दोन्ही ठिकाणी एकमुखाने हा कायदा देखील आरक्षण देण्याच्या अनुषंगानं मंजूर झाला आहे, ज्यात काँग्रेस पक्ष हा देखील त्यामध्ये आपसूक समाविष्ट होता. यापूर्वी काँग्रेसच्या काळामध्ये आरक्षण मराठा समाजाला मिळालं होतं, हे देखील सर्वश्रुत आहे. आता एवढ्या या सर्व पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी शिवाजी महाराजांच्या पाया पडून शिवाजी महाराजांची शपथ घेऊन आरक्षण देणार 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 सांगितलं होतं. त्याचं काय झालं हा एक प्रश्न आपसूक या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित होतो. त्यामुळे सध्याचे मुख्यमंत्री असतील, माजी मुख्यमंत्री असतील, यांनी जर शपथा घेऊन आरक्षण देण्याच्या जर बाता केल्या असतील तर आता त्यांनी त्या पुढे न्यावा, हीच आमची देखील मागणी राहणार आहे. जरांगेंनी निवडणुकीत श्रीमंत मराठ्यांचा प्रचार केला आहे, गरीब मराठ्यांना मूर्ख बनवू नका असं प्रकाश आंबेडकर म्हणाले. हा विषय जो आहे हा कुठच्या राजकीय टिप्पणीपेक्षा फार मोठा हा वेगळा विषय आहे. त्यामुळे या विषयाच्या अनुषंगानं फार मोठी किंमत ही मराठी माणसाला, महाराष्ट्र धर्माला ही चुकवावं लागली होती. जातीपातीच्या, धर्माच्या पलीकडे जाऊन, राजकारणाच्या पलीकडे जाऊन या प्रश्नाकडे सर्वांनी बघितलं पाहिजे. यावर माझी प्रतिक्रिया राहील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.